चला बॅटर सेंटर वा सोनारपाडा. चला दोन बॅटर्स. तकदीरदादा पाटील यांची जी संकल्पना होता 12 खेळूला मोमेंटो, जे दोन्ही टीमचे 12 खेळू आहेत, 4 आहेत, चारही टीमचे जे 12 खेळू आहेत त्यांना आम्ही मोमेंटो देऊन त्यांचा सत्कार करणार आहोत. तो क्षण आलाय. मागच्या 4 दिवसात एकूण 32 संघ खेळले आणि 32 संघांपैकी सर्वोत्कृष्ट 2 संघ तुम्हाला आता मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतील. प्रत्येक कॅप्टनची इच्छा असते, अपेक्षा असते, प्रत्येक कॅप्टनला प्रतीक्षा असते. पहिल्या क्रमांकाची ती ट्रॉफी आपण आपल्या गावासाठी जिंकायची आणि ते स्वप्न 2 कॅप्टनचं पूर्ण होणार आहे. एक आहे दुट्टेवरचा कॅप्टन आणि एक आहे सोनारपाडाचा कॅप्टन. नाणेफेक जिंकून मारुती स्मृती हेदुटणे बस संघाने क्षेत्ररक्षण निवडले. 2 फलंदाज पोहोचतायत. पियुष अयांश RM11 या संघाकडून योगेश आणि अनिकेत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जी नेहमीप्रमाणे सोनारपाडा संघाला उत्तम सुरुवात देण्यासाठी ओळखली जाते, पण या अंतिम सामन्यामध्ये ती उत्तम सुरुवात कोणाची होते ते आपण पाहणार आहोत. दोन्ही संघांनी कित्येक अडचणी पार करून ही स्टेज गाठलेली आहे आणि या महत्त्वपूर्ण टप्प्यावर तो कार्यक्रम कोणत्या संघाचा होईल. नितेश पाटील गोडगाव यांच्या बॅनरला जर डायरेक्ट हिट झाला तर नितेश पाटील नगरसेवक गोडगाव यांच्याकडनं 10,000 रुपयाचं डोनेशन या स्पर्धेसाठी आलं, त्यांचा आम्ही मनापासून आभारी आहोत. जितेंद्र पावशे यांच्या बॅनरला जर डायरेक्ट हिट झाला तर नीरज पाटील यांच्याकडनं 1,000. चला आता कॉमेंट्री सुरू ठेवा फक्त फायनल मॅचची प्लीज. चला आता सुरुवात होते या डावाची. 1:58 पहिला बॉल डिलिव्हर्ड होतो या अंतिम सामन्याचा. सोनारपाड्याचे विशाल पाटील, भावेश पाटील, अवधूत माळी, कल्पेश पाटील कोळेगाव यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. चला मॅच सुरू करा प्लीज. चला रोहित पाटील ज्यांच्या नावावर ही स्पर्धा खर तर राज्य करताना पाहायला मिळालेली आहे. रोहित पाटील ओव्हर द विकेट आणि पहिल्याच बॉलवर उलट दिशेने स्ट्रोक खेळलाय. प्रयत्न चांगला होता, धाडस चांगलं होतं, पण बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात होते. मिळते फक्त एकच धाव. अनिकेतला स्ट्राईक रोटेट झाले, स्ट्राईकवर पोहोचलेत योगेश. धावसलक सुरू झालेला आहे. पियुष अयांश RM11 सोनारपाडा संघाचा. रोहित पाटील यांच्या नावावर या टायगर चषकामध्ये वेगवेगळे कीर्तिमान आहेत. 2 विकेट हॅट्रिक, 1 मेडन आणि 1 फायफर. म्हणजे सर्व जे बॉलर्सचे रेकॉर्ड्स आहेत ते एकाच गोलंदाजाने जिंकलेले आहेत. त्यावर आपलं नाव कोरलेलं आहे. रोहित पाटील म्हणजे खूप कमी गोलंदाज असतात की एका स्पर्धेमध्ये 2 विकेट हॅट्रिक, 1 फायफर आणि 1 मेडन. म्हणजे खूप दुर्मिळ बाब आहे आणि ती बाब रोहित पाटीलच्या नावावर. चला जास्त वेळ घेऊ नका. 25 मिनिटात हा डाव संपला पाहिजे. पहिला बॉल डिलिव्हर्ड झाल्यानंतर इतका वेळ घेण्याची काही गरज नाहीये. रोहित राऊंड विकेट ऑन साइडला खेळलाय बॉल. मिडॉनला क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचेल. थ्रो नॉन स्ट्रायकर्स एंडला फलंदाज पोहोचलेले आहेत. 1 धाव मिळते. प्रयत्नांची शिडी तुम्हाला 100% यशस्वी करेल. फक्त प्रत्येक पाऊल योग्य त्या पायरीवर पडलं पाहिजे आणि तेच आता दोन्ही संघांच्या खेळाडूंच्या वतीने पाहायला मिळते. चूक होणार नाही याची काळजी घेत आहेत, कारण मार्जिन ऑफ एरर 0 असलेल्या अंतिम लढतीमध्ये पहिल्या 2 बॉलवर 2 सिंगल मिळालेले आहेत. टीम पियुष अयांश RM11 सोनारपाडा संघाला. मारुती स्मृती सप्तरंगी हेदुटणे बस संघाकडून चांगली गोलंदाजी. रोहित पाटीलची शफल झाले, ऑफस्टम्पच्या क्रीज बॉक्सच्या कोण्यावर पोहोचले आणि कदाचित तो स्टान्स ओळखलाय गोलंदाज रोहित पाटीलने अनिकेतचा. दरम्यान येतोय हा डॉट बॉल. भरवशाचं दुसरं नाव म्हणजेच रोहित पाटील. गोलंदाजी करण्यासाठी, चांगली सुरुवात देण्यासाठी त्याचा नेहमीच विचार केला जातो आणि हा पर्याय योग्य राहिलेला आहे हेदुटणे बस संघासाठी. धावसंख्या फक्त 2-3 चेंडू खेळ संपलाय. गती परिवर्तन, वाह क्या बात आहे.
स्तुती जितकी करावी तितकी कमी गोलंदाज रोहित पाटीलची, कारण त्याच्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. प्रत्येक षटकाला तो न्याय देतो. मग ती लढत कोणतीही असू द्या, प्रतिस्पर्धी संघ कोणताही असू द्या, तो त्याचं सर्वोत्तम देण्याचं काम करतो, ज्याने आतापर्यंत तेच केलेलं आहे. स्पीड व्हेरिएशन इज द की टू सक्सेस इन क्रिकेट. लव फुल टॉस, बॅटचा टो घेऊन बॉल पोहोचतोय आता मिडॉनला. एकच धाव मिळते. सर्व प्रयत्न आतापर्यंत फोल ठरलेले आहेत फलंदाजांचे. मोठ्या फटक्यांचं स्वप्नच फक्त त्यांनी पाहिलंय, पण ते स्वप्न अजून काय पूर्ण झालं नाहीये. पहिल्या 5 बॉलवर फक्त मिळालेल्या 3 धावा. टीम पियुष, अयांश, RM11 सोनारपाडाला. शेवटचा बॉल. सुरुवात सोपी नसते, पण ती सोपी बनवण्यासाठी घ्यावी लागते ती मेहनत. ती मेहनत या षटकामध्ये रोहित पाटील यांनी योग्य त्या पद्धतीने घेतलेली आहे. आपलं काम त्यांनी अचूक दिलेलं आहे. शेवटचा बॉल अनुभवी फलंदाज योगेशसाठी. यावेळेस संपर्क झालाय, बॉल गॅप मधून मागे सरकलाय, बॅकवर्ड स्क्वेअर क्लिअर होतोय. पहिल्या षटकाचा शेवट गोड होतोय. चौकार होतोय टीम सोनारपाडासाठी. धनाजी पाटील उर्फ बादशाहबाई यांच्याकडनं 5,000 रुपये कॅश प्राइज टायगरचे आमचे आहेत. धनाजी पाटील उर्फ बादशाहबाई यांच्याकडनं हेडुटे संघाने जर ही स्पर्धा जिंकली तर 5,000 रुपयांनी राजूदादा पाटील आणि विनोददादा पाटील यांच्या कटआउटला जर डायरेक्ट हिट झाला तर मनोजदादा पाटील यांच्याकडनं 3,000 रुपयाचं कॅश प्राइज. आणि ऐवा कॅशसाठी बघा विष्णुशेठ पाटील, आत्तासाठी बघा ऐवा कॅशसाठी विष्णुशेठ पाटील यांच्याकडनं 500, श्रेयांश राकेश पाटील यांच्याकडनं 500, सागर जनार्दन पाटील यांच्याकडनं 500, शिवाजी पाटील यांच्याकडनं 500, सचिन पाटील यांच्याकडनं 500, रवींद्र पाटील यांच्याकडनं 500, महेश पाटील यांच्याकडनं 500, पंकज पाटील यांच्याकडनं 500, दिनेश दादा पाटील यांच्याकडनं 500, सुशील पाटील यांच्याकडनं 500, राकेश पाटील यांच्याकडनं 500, सागर मनोहर पाटील यांच्याकडनं 500, नितेश अशोक पाटील यांच्याकडनं 500, नवीन माई यांच्याकडनं 500, रवी पाटील दैसर मोरे यांच्याकडनं 500, नरेंद्र पाटील यांच्याकडनं 500, मनोहर पाटील यांच्याकडनं 500, उमेश पाटील यांच्याकडनं 500, संतोष पाटील यांच्याकडनं 500 आणि सचिन सीताराम पाटील कौसागाव यांच्याकडनं 500 आणि सुमंता गंगाधर पाटील यांच्याकडनं 500, वेदांत महेश पाटील यांच्याकडनं 500. तो तब्बल ऐवा कॅशसाठी 11,000 रुपये. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. भूषण काळन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. पहिले षटक राहिले. गोलंदाज रोहित पाटील यांच्या धावावर हेदोटणे संघाकडून चांगली सुरुवात. या अंतिम लढतीची टायगर चषक आपण पाहतोय आणि टायगर चषक जिंकण्याचा बहुमान या 10व्या पर्वाचा विजेता. ज्या प्रश्नाचं उत्तर आपण मागच्या 5 दिवसांपासून शोधतोय ते उत्तर आता सापडणार आहे, पण त्यासाठी पहिलं पाऊल अचूक टाकलंय गोलंदाज रोहित पाटीलने. त्यामागोमाग गोलंदाज येतात आता पियुष, भूषण काळन. सेकंड ओव्हरसाठी येतात बर्ड व्ह्यू. या मैदानाचा आपण पाहतोय GTCच्या स्क्रीनवर. खूप चांगलं थेट प्रक्षेपण. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पवित्रा चुकला, संपर्क चेहऱ्याशी झाला बॉलचा, म्हणूनच क्रिकेट खेळताना काळजी घ्या मित्रांनो. दरम्यान पाणी घेऊन जायचे. तडका हॉटेल यांच्याकडनं सोनापाडा संघाच्या कोणत्याही फलंदाज 3 बॉल 3 षटकार मारले तर 1100 रुपये. तडका हॉटेल यांच्याकडनं. जियांश कुणाल भगत यांच्याकडनं ऐवा यासाठी 500 रुपये. ओके. विकेट हॅट्रिकला उमेश पाटील यांच्याकडनं 2,000 रुपये. यश खानला. यश खान बघा सुवर्ण संधी असेल तुम्हाला विकेट हॅट्रिकला 2,000 रुपये. उमेश पाटील आमच्या टायगरचे यांच्याकडनं. ओ टू मनीष पाटील सर. 7 धावा झाल्यात. आतापर्यंत 7 चेंडूचा खेळ संपलेला आहे. पुन्हा एकदा मूव्हिंग बर्ड आय व्ह्यू या परमपूज्य DK दास महाराज क्रीडा नगरीचा आपण पाहतोय. खूप चांगलं काम. लाईव्ह ड्रोन व्ह्यू आहे हे लक्षात घ्या. GTC लाईव्हवर आताचं जे थेट प्रक्षेपण आपण पाहतोय लाईव्ह ड्रोनचं खूप चांगल्या पद्धतीने काम मागच्या 5 दिवसांपासून GTC लाईव्हच्या सर्व टेक्निकल मेंबर्सने केलेलं आहे. दरम्यान बघा बॉलिंग करताना चांगला स्टान्स घेणं अपेक्षित होतं, पण तो स्टान्स चुकल्यानंतर मग असं काहीतरी घडतं जे अनुचित असतं. उलट दिशेने खेळण्याचं धाडस त्यांनी स्वीकारलं होतं, पण संपर्क शरीराचा झाला. पायांवर अगोदर पाय आदळला, त्या पायांवर आदळून नंतर मग तो चेहऱ्यावर आदळला. त्याच्यामुळे इम्पॅक्ट तितका नाही झाला. जर डिरेक्ट इम्पॅक्ट झाला असता तर मग गंभीर बाब ठरू शकली असती, पण सुदैवानं ते बचावलेले आहेत. स्ट्रायकर्सला पाहायला मिळत आहेत. हा टॉप बर्ड व्ह्यू या मैदानाचा आपण पाहतोय. अगदी वर्तुळाकार हे मैदान. खूप चांगलं काम या मैदानासाठी जय हनुमान क्रिकेट संघ टायगर ने घेतलेलं आहे. भूषण काळन बॉलिंग ट्रॅकवर 55 डावीकडून. धावसंख्या 7. हो यावेळेस फ्लिक ऑफ द रिस्ट बॅकवर्ड स्क्वेअरला क्लिअर करणारा अफलातून स्ट्रोक फलंदाज अनिकेतच्या बॅटमधून मस्ट नीडेड बाउंड्री. चौकार.
चार पुढे सरकते आणि पोहोचते आता 11 या आकड्यावर. वेग द्यावा लागेल, वेगाशिवाय पर्याय नाहीये. धावसंख्येचा वेग वाढला तर मग 50, 60, 70 पर्यंत जाऊ शकेल टीम सुनारपाडा. त्यासाठी पाहूयात. सुरुवात तर झालेली आहे. अनिकेतच्या वतीने एक चौकार आलाय, योगेशच्या वतीने सुद्धा एक आलाय. पुन्हा एकदा नो लुक बॅकवर्ड लेग रिपिटेशन ऑफ प्रिव्हियस डिलिव्हरी. मी नाही थांबणार, जितकी ताकद आहे तितकी ताकद लावणार. बॉसी मारायच्या पार चौकार. युग चक्रवर्ती पाटील यांच्याकडनं सुद्धा 500 आणि आपण पाहतोय सचिन पाटील आणि सुमंता पाटील यांच्याकडनं सलग 3 बॉल 3 षटकार मारले तर 3000 रुपये कॅश प्राइज आहे. सुमंता पाटील डायगर आणि सचिन पाटील कौसा. एक जबरदस्त व्यक्तिमत्व. अंकुश 11 कौसा संघाचे पुरस्कर्ते सचिन शेठ पाटील आणि सुमंता पाटील डायगर यांच्याकडनं 3000 रुपये सलग 3 षटकांसाठी दोन्ही टीम्सला. अनिकेत पाटील आता आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेतोय. 2 चौकार त्यांच्या वतीने मिळत्या सुनारपाडाला. ऑन साइडला पूल केलंय. मैदानात चालू आहे अनिकेत पाटीलचा गाजा वाजा. जणू काय सांगतोय तोच आहे या मैदानाचा राजा. षटकार साधावा. वाघ अजून जास्त खतरनाक असतो. दुखापत जरी त्याच्या चेहऱ्यावर झाले पण त्यांच्या अपेक्षांना तोड नाहीये, त्यांच्या विश्वासाला तोड नाहीये. अफलातून फलंदाजी. पहिला बॉल जो चेहऱ्यावर आदळला त्यानंतर पुढचे 3 बॉल त्यांनी सीमारेषेच्या बाहेर उडवले. धावसंख्या पोहोचते सुनारपाडाची बिनबाद 21. पार्टनरशिप चांगली रंगली आहे. 10 चेंडूचा खेळ झालाय. पहिलं षटक जे होतं फक्त आणि फक्त 7चं, पण या षटकात आतापर्यंत 14 धावा जोडलेल्या आहेत फलंदाज अनिकेत पाटील. पुढचा बॉल भूषणचा अनिकेतसाठी. पहिलं षटक माझं नव्हतं, पण हे दुसरं षटक फक्त आणि फक्त माझ्यामुळे ओळखलं जाईल. बॉल जाईल काऊ करून सीमारेषा पार चौकार. आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आदरणीय प्रमोद अर्थात राजूदादा रतन पाटील, आदरणीय विनोददादा रतन पाटील यांचे फ्लेक्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आमचा हा मेन कॅमेरा अँगल अगदी जवळून तो दिसतोय कसा. विनीत भोईर यांना तुम्ही पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपण्यासाठी अजूनही 1 बॉल बाकी आहे. धावसंख्या 25 झाले टीम सोनारपाडाची, ज्यामध्ये अनिकेतचं कॉन्ट्रीब्युशन 20 धावांचं राहिले. 9 चेंडूंमध्ये 20 धावा त्यांनी केलेत. योगेशचं कॉन्ट्रीब्युशन 5चं राहिलेलं आहे. भूषण काळन जो एक अनुभवी गोलंदाज होता, ज्यांच्याकडे प्रतिभा होती, ती आपण मागच्या सामन्यामध्ये पाहिली होती. इथेश पाटील यांच्याकडनं यश खानला विकेट हॅट्रिकसाठी 3000 रुपये. दैसर बोरीचे O2 कॉमेंट बॉक्स. लास्ट बॉल ऑफ सेकंड ओव्हर. पंचांच्या उजवीकडून बॉलिंग मार्कवर बॉलर सज्ज होत आहेत. भूषण शेवटच्या बॉलवर पाहूया जे गमवलंय ते कमवलं जाईल का. शेवटच्या बॉलवर अनिकेत पाहूया तेच टिकवतोय का जे त्यांनी या षटकात कमवलेलं आहे. इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांनी टिपला जेल. आमची काढा छेड तर आम्ही करू परत फेड. विकेट मिळवतोय गोलंदाज भूषण काळन. आणि आमचा आणखीन एक जे साइड अँगलला आहेत मिस्टर जागृत पाटील. म्हणजे मॅट्रिमोनियल साइट्सवर दाखवायचंय त्यांचा प्रोफाईल की नेमकं ते काय करतात. डे नाईट ड्युटी डे नाईट ड्युटी चालू आहे. पूर्ण सर्क्युलर मोशन मध्ये आपण हा बर्ड व्ह्यू पाहतोय. धावसंख्या 25 झालेली आहे.
तर आता पर्याय दोन होते, अमोल पाटील की अमर ठाकूर सोनारपाडा संघाकडे. आणि या वेळेला अंतिम सामन्यामध्ये अमर ठाकूर इज द बेस्ट चॉईस. चेक. चला रंगाबाई या आपल्याला 500 रुपये शंतनू पाटील डायगर यांच्याकडनं आणि मयूर संते उसारकर यांच्याकडनं बघा जे पारितोषिक आहे दोन्ही इनिंगला आहे. विकेट हॅट्रिकला 2000 रुपये. चला चला मॅच ऑन टू मॅच. 15 मिनिटं घेतले 2 षटकांसाठी. इतक्या वेळ नाही घ्यायला पाहिजे. खूप चांगला मोमेंटम आपण क्रिएट केलेला आहे, तो टिकवता आला पाहिजे. स्ट्रायकर साईडला खूप वेळानंतर योगेश पोचलेले आहेत. धावसंख्या 25 झाले. पियुष अयांश RM11 या संघाची. एक फलंदाज बाद ज्यांनी धुमाकूळ घातला होता, डोकेदुखी वाढवली होती, ती डोकेदुखी बाजूला करण्याचं काम भूषण काळन यांनी शेवटच्या बॉलवर केलं, म्हणजेच बॅलन्स केलेलं आहे. त्या मागच्या षटकाला रोहित ड्राईव्ह केलंय, मिड ऑफ नाहीये पण लॉंग ऑफला बॉल पोचेल. चालत चालत एक धाव पूर्ण केली, कारण या एंडनं मागच्या सामन्यामध्ये अमर ठाकूरने धुमाकूळ घातला होता, त्याच्यामुळे त्यांना ती संधी मिळते. आणि इथं पाहूया ऑडियन्स कॅशसाठी अजूनही कॅश प्राइजेस आहेतच आणि अमर ठाकूर इज द बेस्ट चॉईस फॉर सिक्सर्स. तर पाहूया आता आव्हान कसं टिकवेल रोहित पाटील पहिल्या षटकाचं. पहिल्या षटकात त्यांनी फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. हा आमचा मुख्य मंच दाखवला जातोय, पूर्ण सर्क्युलर मोशनने. आमचा खूप चांगल्या पद्धतीने ड्रोन ऑपरेटर काम करतायत मिस्टर शैलेश भोईर, ज्यांच्या वतीनं सर्व घटनांना टिपलं जाते. आणि खरंच 4K मध्ये आपण या सर्व घटनांना पाहतोय. चला मॅच ऑन ठेवा. ज्या काही गोष्टी पंच सूचना देत आहेत त्या सूचनांचं पालन करा. अंतिम सामना आहे. अंतिम सामन्यामध्ये जर आपण इतका स्लो झाला तर मग त्या सामन्याची मजा निघून जाईल. जो सामना तुम्ही इतक्या चांगल्या पद्धतीने खेळलेला आहे तर तुम्ही पुन्हा एकदा थांबताय, मग ते प्रेक्षकांचा हिरबड होतो. त्याचमुळे चला ज्या काही सूचना पंच देत आहेत येस थांबा. मॅच ऑन करा, मॅच ऑन करा प्लीज प्लीज प्लीज. दोन्ही संघ जिंकण्याचे प्रबळ दावेदार आहेत, पण आता जिंकेल कोणता संघ त्या प्रश्नाचं उत्तर आपण शोधतो आहे. स्वप्न हे उघडत डोळ्यांनी पाहायची असतात आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्यायची, आणि ती मेहनत आतापर्यंत गोलंदाज रोहित पाटीलने चांगली घेतलेली आहे हेदुटणे ब संघासाठी. म्हणूनच नेहमीच त्यांना 2 षटकं हाताळण्याची संधी मिळते. हेदुटणे ब संघाकडून धावसंख्या 26 झालेली आहे. स्ट्रायकर सेंटरला पहिल्यांदाच फ्रेश बॅटर अमर ठाकूर. मागच्या सामन्यामध्ये देखील त्यांनी ती षटकारांची मेजवानी पेश केली होती आणि पुन्हा एकदा त्याच आवेशानं, त्याच ऊर्जेनं, त्याच आत्मविश्वासानं खेळण्यासाठी स्ट्रायकर साईडला अमर ठाकूर, पण एका बाजूला रोहित पाटील, ज्यांच्या नावावर आज आपण विकेट हॅट्रिक पाहिली, आज आपण त्यांच्या वतीनं निर्धाव षटक पाहिलं, आज आपण त्यांच्या वतीनं फायपर सुद्धा पाहिलेलं आहे. तर तेच रोहित पाटील बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतात अमर ठाकूरसाठी. पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेतात. मोठा रनअप आहे गोलंदाज रोहितचा. म्हणजे पाहूया या त्या रनअप नंतर समोर अमर आपलं आव्हान कसं टिकवतोय. बॉडी लाईन अटॅक, काही कळण्याच्या अगोदरच बॉल बॉडीवर इम्पॅक्ट करताना पाहायला मिळाला. ही खासियत आहे रोहित पाटीलची. समोर कोणताही फलंदाज असू द्या, मी माझं सर्वोत्तम देण्याचं काम करीन आणि तेच ते करतायत. द्यायचं तर सर्वोत्तम द्यायचं, नाहीतर द्यायचं नाही. तीच भूमिका आतापर्यंत रोहित पाटील यांची राहिलेली आहे या टायगर चषकामध्ये. अमर ठाकूर थोडेसे दुखापतग्रस्त झालेले आहेत या पहिल्या डावामध्ये. धावसंख्या 26, एक फलंदाज बाद. टायगर चषकाचा हे 10वं पर्व सुरुवात झाली 8 फेब्रुवारीला आणि आता शेवटचा दिवस 12 फेब्रुवारी. जसा आपण उल्लेख करतो सातत्यानं वर्ष बदलते पण तारीख तीच असते. 8 फेब्रुवारीला या टायगर चषकाची सुरुवात होते आणि 12 फेब्रुवारीला या टायगर चषकाचा शेवटचा दिवस असतो. आणि जवळपास 32 संघ या स्पर्धेत खेळतात आणि 32 पैकी 2 संघ आता तुम्हाला या स्टेजवर पाहायला मिळतात. आणि आपण पाहिलं तर प्रत्येक संघाला जास्तीत जास्त षटकं खेळण्याची संधी कशी मिळेल, आयोजकांचं ते काम अचूक राहिलेलं आहे. त्यामुळे कुठल्याच सामन्याच्या षटकांमध्ये आपण कपात केली नाही. सर्व सामने हे 5-5 षटकांचे झाले. ही एक अधोरेखित बाब राहिली टायगर चषकाची. मॅन ऑफ द सीरीजच्या स्वरूपात तुम्हाला मिळेल एक 2 व्हीलर बाईक. पाहूया त्यासाठी दावेदार तर खूप आहे. मूल्यांकन चालू आहे. नाव कोणाचं येईल, वेट फॉर इट. हा आमचा पूर्ण मुख्यमंच आणि मुख्यमंचासमोर आमचे सर्व मित्रमंडळी. पुढचा बॉल इनसाइड आउट खेळायचं होतं. बॉल शॉर्ट थर्ड मॅनला. आणखीन चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. रोहित पाटील तेच दर्शवतोय आणि फलंदाज अमर ठाकूर थोडासा ऑफ कलर दिसला.
हा स्ट्रोक खेळत असताना निम्मा डाव संपलेला आहे. निम्मा डाव संपल्यानंतर धावफलकावर धावा आहेत. पियुष अयांश 11 सोनारपाडा संघाच्या 27 धावा. मोठे फटके येत होते पण तो फलंदाज अनिकेत बाद झाला. दुसरं षटक होतं सोनारपाडाचं पण पुन्हा एकदा हेदुटणे ब संघाने पुनरागमन केलंय. त्यासाठी कारणीभूत आहे गोलंदाज रोहित पाटील. पहिल्या बॉलवर सिंगल, पुढचा बॉल डॉट, त्यानंतर आली सिंगल. 3 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 27. लेफ्ट हँडेड बॅटर स्ट्रायकर साइडला योगेश. पुढचा बॉल रोहित पाटील. यावेळेस क्रॉस बॅट खेळलेत अलॉंग द ग्राउंड. बॉल पोहोचतोय काऊ कॉर्नरला. सिंगल मिळेल. योगेश अजूनही संयम बाळगतायत पण संयम बाळगण्याची एक सीमा असते. कधी ना कधी अटॅक करावाच लागेल आणि पाहूया तो अटॅक करण्यासाठी योग्य ती वेळ योगेशने कुठली ठरवलेली आहे. एक धाव पूर्ण करून स्ट्राईक रोटेट. बघा ही बाईक जाईल कोणाच्या नावावर त्यासाठी आपण थांबलेलो आहोत. तो कोण आहे? मालिकावीर जो टायगर चषकाच्या त्या बाईकवर जाऊन विराजमान होणार आहे. नाही नक्कीच. आणि खऱ्या अर्थाने आपण नकुल शेठ पाटील यांचा आपण आभारी आहोत ज्यांनी ही बाईक आम्हाला पुरस्कृत केली. दरवर्षी ही बाईक नकुल शेठ पाटील यांच्या माध्यमातून मनीष सर आपल्याला स्पॉन्सर केली जाते. ग्रेट ग्रेट नकुल सर, खूप आभार आपलं की आपण आयोजकांना इतकं सहकार्य करतायत. धावसंख्या 28. पुढचा बॉल स्ट्रायकर साइडला अमर ठाकूर. फुल लेन बॉल नाही. हात मोकळे करण्याची संधी अमरला मिळत आहे. बॉलला खेळलाय लॉंग ऑफला. एकदा पूर्ण केली जाते. धावसंख्या पोहोचते 29. हे षटक सुद्धा चांगलं राहिलं हेदुटणे बस संघासाठी. शेवटचा बॉल बाकी आहे आणखीन या तिसऱ्या षटकातला. पुढची 2 षटकं महत्वाची आहेत पण आतापर्यंत 3 षटकांवर अधिराज्य राहिलेलं आहे हेदुटणे बस. पंकज पाटील तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि एक गोष्ट मला अजून आवडली टायगर चषकाची की आयोजक या स्पर्धेत नाही खेळत. टायगर चषकामध्ये आयोजक खेळत नाहीये. ही खूप कमी ठिकाणी बाब लक्षात घेण्यासारखी आहे की आयोजक खेळतात त्यांच्या स्पर्धेमध्ये पण टायगर चषकामध्ये आतापर्यंत कधीच टायगर हा त्यांचा ग्रामीण यजमान संघ खेळला नाहीये. पुढचा बॉल यावेळी चॉप केलंय बॉलला आणि या शेवटच्या बॉलवर फक्त सिंगल मिळते. टाळ्या होऊन जातो रोहित पाटील साठी ज्याने अंतिम सामन्यामध्ये फक्त 2 षटकात 12 धावा खर्च केला. एकही विकेट नाही मिळाली पण इकॉनॉमिकल राहिलेत मिस्टर रोहित पाटील. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या सोनारपाड्याची झाले 30 धावा. एक फलंदाज बाद. षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 30. हिस्ट्री ट्रॉफी ज्या ट्रॉफीचं वजन आहे जवळपास 35 ते 40 किलो आणि त्या ट्रॉफीवर पाहूया कोणत्या कॅप्टनचा हात जाऊन बसतोय. कोणत्या गावात ही ट्रॉफी जाते. ते गाव हेदुटणेचं आहे की ते गाव सोनारपाड्याचं आहे आणि पाहूया त्यासाठी आतापर्यंत चांगला खेळ पहिल्या 3 षटकांमध्ये गोलंदाजी करताना हेदुटणे बस संघाचा राहिलेला आहे. आता 4थ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होतात. फार एंड रोहितची 2 षटकं खूप महत्वाची राहिली ज्यांनी फक्त 12 धावा खर्च केल्या. पंचांच्या डावीकडून बॉलर स्टार्ट घेत आहेत ते म्हणजेच यश काळन. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. बघा आतापर्यंत 20 मिनिटाचा कालावधी आपण पहिल्या 3 षटकांसाठी घेतलेला आहात. अंतिम सामना आहे. आम्ही मान्य करतो या सामन्याचं महत्व दोन्ही संघांना ठाऊक आहे पण इतका वेळ घेतला गेला नाही पाहिजे. ही देखील बाब लक्षात घेण्यासारखी आहे. प्रेक्षक मोठ्या संख्येनं या स्पर्धेला भेट देण्यासाठी या टायगरच्या क्रीडांगणावर आलेले आहेत आणि तितकेच प्रेक्षक GTC लाईव्ह वर सुद्धा ही स्पर्धा पाहत आहेत तर त्यांचा देखील आपल्याला वेळ जपायचा आहे. पंचांच्या उजवीकडून बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत. यश काळन बॉलिंग ट्रॅकवर स्ट्रायकर साइडला आहेत. योगेश खेळत आहेत 8 वर. अमर खेळत आहेत 2 वर आणि पाहूया आता या षटकामध्ये नेमका दबदबा कोणाचा राहतोय. पुढचा बॉल
डाऊन द विकेट. क्रॉस बॅटर खेळले आहेत पण पाहूया अजूनही तो संपर्क नाही बनवता येत. योगेश यांना नेमकं का झालंय काय? म्हणतात ना की अनुभवाच्या पुस्तकात यशस्वी होण्याचं उत्तर सापडते, पण पाहूया या ठिकाणी DRS कॉल केलेला आहे. DRS कॉल केलेला आहे. DRS कॉल केलेला आहे. लेट्स सी डिसिजन नेमकं काय. व्हाईट बॉल साठी DRS कॉल केलाय. चला फेअर डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी. यश कारने जर विकेट हॅट्रिक घेतली तर हितेश पाटील दैसर मोरीचे यांच्याकडनं 5,000 रुपये असतील यशसाठी. यश काळन बॉलिंग ट्रॅकवर अधोरेखित राहिलेला खेळाडू आहे. चांगली गुणवत्ता या खेळाडूकडे, पण पाहूया अनुभव समोर आहे. फलंदाज योगेशचा अनुभव जिंकेल गुणगुणता जिंकेल, कारण गुणवत्तेला आतापर्यंत चांगलाच खेळ पूर्ण रजनीमध्ये करताना पण पाहिलाय, पण आता अनुभव आहे समोर. यशच्या समोर योगेश. यावेळेस बॉल हवेत आहे. यश काळन यांनी विकेट मिळवण्यासाठी डाव टाकला आणि तो डाव जिंकला सुद्धा. आपला टॅलेंट तिकडेच दाखवा जिकडे खरी गरज आहे. टॅलेंट पाहायला मिळतोय यश काळनचा. योगेशचा विकेट मिळवला यशने. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपण पाहतोय रोख रक्कम 51,000 रुपयाचं डोनेशन आणि त्यानंतर ही स्क्रीन तुम्ही पाहताय ज्याने आम्हाला 2 दिवस स्पॉन्सर केली ते आपले सर्वांचे लाडके कार्यसम्राट माजी सरपंच घारिलीचे योगेश दादा पाटील यांचे इथे आगमन झाले. दादांचं डायगर चषक 2026 मध्ये हार्दिक 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 स्वागत. तर नवीन फलंदाज येत आहेत मैदानाच्या आतमध्ये, ज्याची आतुरता प्रत्येक सोनारपाडाच्या ग्रामस्थाला होती आणि तो फलंदाज आहे मिस्टर अमोल पाटील. स्ट्रायकर्स एंडला यश काळन बॉलिंग ट्रॅकवर. डाऊन द विकेट. ऑफस्टनच्या बाहेरचा बॉल चॉप केला. पहिल्याच बॉलवर आपल्या येण्याची नोंद देतोय अमोल पाटील. बॉल जाईल थर्ड मॅन सीमारेषा पार. चौकार. धावसंख्या पोहोचते 4च्या मदतीनं 34 वर 34. पुढचा बॉल राऊंड विकेट. बॉल हवे जाईल सीमारेषा पार. नाद केला पण वाया नाही गेला. बॉल काव करून सीमारेषा पार. षटकार. होत पण फलंदाज आता बदललाय. फलंदाज आलाय अमोल पाटील, ज्यांच्या वतीने 10 धावांचं कॉन्ट्रीब्युशन मिळालंय. ऑफस्टमच्या बाहेर बॉल ठेवलेला आहे. डोकं चालवलंय. क्रिकेटच्या खेळामध्ये हात पाय चालवून चालत नाही तर डोकं सुद्धा चालवावं लागतं. यशने तर डोकं चालवलं. विकनेस ओळखला अमोलचा. ऑफस्टमच्या बाहेर बॉल ठेवला. येतोय हा डॉट बॉल. 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 40. 40 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचा बॉल या 4थ्या षटकातला पंचांच्या उजवीकडून बॉलिंग ट्रॅकवर राऊंड विकेटनं राईट हँडेड बॅटरसाठी गोलंदाज यश. फुल टॉस मिस करतोय. अपील अँड एक्सेप्टेड. LBW. शेवटच्या बॉलवर विकेट मिळवतोय यश काळन. अमोल पाटीलचा फलंदाज बाद. उद्या आयोजनासाठी जबरदस्त आयोजन. टायगर चषकाचं 10वा पर्व आपण पाहतोय आणि 10व्या पर्वामध्ये ऑडियन्स कॅश साठी जी रक्कम होती ती जवळपास 24,500 रुपयांची.
आपण दिली या अगोदर आणि आता सुद्धा प्रेक्षकांना प्रेम जे आहे ते अपार आहे या स्पर्धेवर. बघा सातत्याने तुम्हाला ऑन स्क्रीन प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. जरी 2:30 वाजलेले आहेत तरी सुद्धा प्रेक्षक मोठ्या संख्येनं परमपूज्य DK दास महाराज क्रीडांगणावर आपल्या आवडीच्या क्रिकेटपटूला समर्थन देण्यासाठी थांबलेले आहेत. शेवटचे षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकर बॉलर येत आहेत. 5व्या षटकासाठी जे कॅप्टन आहेत मिस्टर लालचंद भंडारी, कॅप्टन म्हणून त्यांची भूमिका खूप महत्वाची राहिलेली आहे. त्यांचे निर्णय आतापर्यंत योग्य राहिलेले आहेत. पाहूया शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये त्यांची निर्णय क्षमता योग्य राहिली आहे, पण त्यांचा खेळ कसा राहतोय. 4 षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या पोहोचते पियुष अयांश RM11 या सोनारपडा संघाची 40 धावा. 3 फलंदाज बाद, 40 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. महत्वाचं षटक शेवटचं आहे. पाहूया शेवटच्या षटकावर अमर ठाकूर. वादळापूर्वीची शांतता आहे का? शेवटचे 6 बॉल्स बाकी आहेत या पहिल्या डावातल्या शेवटच्या षटकाचे. आणि पाहूया अमर ठाकूर यांच्या मनात नेमकं चाललंय काय. परिस्थिती थोडीशी गंभीर झालेली आहे सोनारपाडा या संघासाठी. लालचंद भंडारी पंचांच्या उजवीकडून अमर ठाकूर साठी परिस्थिती गंभीर. तिकडे अमर ठाकूर उभा राहतो खंबीर. लॉंग ऑफ क्लिअर, बाहुबलीचा षटकार. आणि खूप चांगल्या पद्धतीने ओळखून पारखून ताकद लावून खेचलेला हा षटकार आपण पहिल्या 6 धावाची नोंद स्कोरशीटवर होते. धावसंख्या पोहोचते 46 या आकड्यावर. शेवटची 5 बॉल्स बाकी आहेत आणि ते माझे आहेत असंच कदाचित अमर ठाकूर सांगतोय. पण पाहूया अनुभव आहे मिस्टर लालचंद भंडारी यांच्याकडे आणि पाहूया अनुभवाचा साक्षात्कार या षटकामध्ये पाहायला मिळतोय का. पुढचा बॉल राऊंड विकेट लालचंद आणि लालचंद यांचा अनुभव कामी आला. लालचंदने अमरचा विकेट मिळवला. सामन्यामध्ये पुनरागमन. हे तुटले बॉलचा विकेट डाऊन. पहिल्याच बॉलवर षटकार आला. त्या षटकाराचं प्रत्युत्तर दिलेलं आहे. धावसंख्या 46 झाले. सोनारपाडाची अजून 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रथमेश मनीष सर, रंगाबाईला एवढी एनर्जी येते कुठून? आता मला तो प्रश्न त्यांना विचारावा असं वाटतो. एक मागच्या 5 दिवसांपासून ते बसत नाही खुर्ची घेऊन. ते जेवायला जातात की नाही ते देखील मला माहित नाही. तर धावसंख्या 46 झाले. 4 फलंदाज बाद. लालचंद यांनी विकेट मिळवलेला आहे. नवीन फलंदाज पोहोचतायत प्रथमेश पालकरी. मागच्या सामन्यामध्ये प्रथमेशने चांगला खेळ दिला होता. जेव्हा सुरुवात गडबडली होती, कव्हर्सला ड्राईव्ह केलं. क्षेत्ररक्षक आहेत सर्कलच्या आतमध्ये. एकदा मिळते, एकदा वाढेल. धावसंख्या पोहोचते 1च्या मदतीनं 47 या आकड्यावर. आतापर्यंत चेंडू हाताळले 3. सर आयवा कॅच जे आपण बक्षीस होतं ते आयवा कॅच बघा. जर आयवा कॅच एकाच्या हातातून सुटला आणि दुसऱ्याने जर पकडलं तरी त्याला बक्षीस मिळेल अशी सूचना आताच शिवाजी दादा पाटील यांनी आम्हाला दिली आहे. त्यामुळे तसं तुम्ही झेल पकडू शकता. चला आता धक्काबुक्की करू नका. आता आरामात रिले कॅच पकडा. एकाची सुटली तुम्ही हात टाकू शकता. तुम्ही कॅच कंप्लीट करू शकता. बक्षीस तुम्हाला मिळू शकते. 3 चेंडूचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 47 वर. तर हेडुटणे संघाने जर टायगर चषक ही स्पर्धा जिंकली तर धनाजी पाटील उर्फ बादशाह बाय यांच्याकडे रोख रक्कम 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आणि ते आमच्याकडे जमा आहे. त्यामुळे हेडुटणे संघाला ही सुवर्ण संधी आहे. चला हेदुटणे संघाला सुद्धा बक्षीस लागू झालेलं आहे. हे फक्त एक सामना जिंकायचं. एक सामना जिंकून तर तुम्हाला तो बहुमान मिळणारच आहे. ती ट्रॉफी मिळणार आहे, कॅश प्राइज मिळणार आहे, पण बक्षीस सुद्धा तुम्हाला लागू झालेलं आहे. धावसंख्या 47. राईट हँडेड बॅटर आर्यन ठाकूर. स्ट्रायकर साइडला फ्रेश बॅटर आहे. आणि यावेळेस बघा बॉल स्टंप वरून ट्रॅव्हल झालेला आहे, कारण स्टान्स सोडून
शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आर्यन ठाकूर यांचा होता आणि म्हणूनच येतोय हा डॉट बॉल. आणखी एक आमचा कॅमेरा पर्सन परेश गायकवाड यांना आपण ऑनस्क्रीन पाहतोय. खूप चांगलं काम या सर्व आमच्या कॅमेरामॅन मित्रांचं GTC लाईव्ह या थेट प्रक्षेपण करणाऱ्या कंपनीसाठी चाललेलं आहे. बॉल मागे आणि पाहूया जाईल वेगानं. लॉंग स्टॉप स्ट्रेटिश थर्ड मॅन सीमारेषा पार चौकार. तर 50 ओलांडलेली आहे टीम RM पियुष अयांश 11 सोनार पाडाने 51 धावा 51 लॉस ऑफ 4. शेवटचा बॉल या पहिल्या डावातला अंतिम लढत सुरू आहे टायगर चषकाची आणि अंतिम लढत रंजक होईल. यात कुठलंच दुमत नाहीये. पुढच्या डावामध्ये मच्छिंद्र पाटील सरांचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचेल आणि एक चांगला अंतिम सामना तुम्ही अनुभवणार आहात. पण हा शेवटचा बॉल खूप महत्वाचा आहे आणि तो हाताळण्यासाठी लालचंद पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेतात. आर्यन ठाकूर शेवटचा बॉल फेस करताय स्ट्रायकर्स एंडला. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल चॉप केला. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरचा डीप मधून पोहोचेल. बॉलवर सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल दिला जातोय जे मॅन्डेटरी आहे. 2 धावा पूर्ण केल्या जातात बॅकअप असल्यामुळे. फक्त या 2 धावा मिळतील. विकेटचं महत्व दोन्ही फलंदाजांना माहिती आहे. मिळतात या 2 धावा. पहिला डाव संपलाय. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 53. जिंकण्यासाठी 30 चेंडू 54. या अंतिम लढतीमध्ये हे दुटणे बस संघाला हा आमचा समालोचन कक्ष दाखवला जातोय. समालोचन कक्षामध्ये करूया हलकासा बदल. धन्यवाद. टायगर चषकामध्ये समालोचन करण्याचा मौका दिल्याबद्दल धन्यवाद. आयोजकांचा मी आभार व्यक्त करतोय. आवाज ऐकूया पुढच्या डावामध्ये मच्छिंद्र पाटील सरांचा. रायगडची धगधगती तोफ. मोराडे साहेब इथे उपस्थित त्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत. प्रवीण मोराडे साहेबांना विनंती असेल आपण या आपला सत्कार इथे केला जाईल. संतोष पाटील यांच्या शुभ हस्ते. सागर मनोहर पाटील यांचं आगमन झालं. ज्यांच्याकडनं टायगर प्रीमियर लीगला आपण पाहिलं तर 25 किलो चिकन 5,000 रुपये. चला प्रवीण बुराडे साहेबांना विनंती असेल आपण या आपला सत्कार इथे केला जाईल. प्रवीणजी बुराडे साहेब संतोष पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही त्यांचा सत्कार करणार आहोत. त्यानंतर मी विष्णू शेठ पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये ज्यांचा 2 दिवस तुम्ही आवाज ऐकला मीरा भाईंदरचे एक अप्रतिम समालोचक मनीष पाटील सरांचा आपण सत्कार करणार आहोत. योगेश दादांची उपस्थिती सातत्याने या स्पर्धेसाठी आम्ही पाहतोय. ज्यांचं या स्पर्धेला खूप मोठं योगदान तुम्हाला पाहायला मिळतंय. जी स्क्रीन तुम्ही पाहताय ज्यांनी आम्हाला 2 दिवस स्पॉन्सर केले. तब्बल 51,000 रुपयाचं डोनेशन. आणि त्यानंतर ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील यांच्याकडे या स्पर्धेसाठी तब्बल 75,000 रुपयाचं डोनेशन आम्हाला टायगर चषकासाठी आलेले. त्याबद्दल दादांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. मनीष पाटील यांचा सत्कार आम्ही करणार आहोत. विष्णू शेठ पाटील यांना विनंती होतो की आपण या आपल्या शुभास्या सन्मान केला जाईल. 2 दिवस ज्यांचा आवाज तुम्ही ऐकला सुराजी दादा पाटील यांनी त्यांचं आमचे शिवाजी दादा पाटील असतील त्यांनी मनीष पाटील सर तुमचंही खूप कौतुक केलं या स्पर्धेच्या माध्यमातून. 2 दिवस मीरा भाईंदर संपूर्ण आयवा कॅचसाठी 12,000 आहेत. मात्र जर्मन क्रिकेट संघ टायगर यांच्या वतीने 8,000 आहेत. त्यामुळे आयवा कॅचसाठी 20,000 रुपयाचं कॅश मिळेल आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी. आणि रिले कॅश सुद्धा चालेल. बघा फक्त कॅश पकडल्यावरती या विनाकारण येऊ नका. खेळाडू कक्षामध्ये जे खेळाडू बसलेत त्यांनी कॅच पकडली तरी त्यांनाही 20,000 मिळतील. त्यानंतर बाळू पाटील यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये आज ऐकले त्यांचे सत्कार होईल. थँक्यू सो मच. आमचा कॉमेंट बॉक्स दाखवला जात आहे. खूप खूप धन्यवाद GTC. मी मगाशी देखील उल्लेख केला होता की GTCनं संपूर्ण रायगडमध्ये देखील आपल्या नावाचा ठसा उमटवला आणि आज या परिसरामध्ये देखील खूप चांगली कामगिरी करत असताना आमचे सुशील त्यांची संपूर्ण टीम जलपेश भोईर आणि संपूर्ण कॅमेरामॅनचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक अँगलनं ही स्पर्धा दाखवण्यात आली त्याचं देखील मनापासून स्वागत. मनोज खरत खिडकाली गाव समाजसेवक दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा दिल्यात. खूप खूप धन्यवाद. तुमचं देखील खूप खूप धन्यवाद. मनीष पाटील एक भाईंदरचा जबरदस्त समालोचक आम्हाला या स्पर्धेमध्ये जॉईन झालेत. तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ दिलात त्याचं मनापासून हार्दिक स्वागत. बघा लाईव्ह टेलिकास्ट दाखवला होता खूप सुंदर क्लॅरिटी विथ क्वालिटी. ही तर GTCची ओळख आहे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुमदुमणारं हे नाव म्हणजे GTC आणि त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय.
भरपूर सहकार्य या स्पर्धेमध्ये जितेंद्र रमेश पाटील उर्फ जितू उपतालुका प्रमुख भरपूर चांगला कटआउट त्यांचं देखील आपण पाहतोय. सर्व मान्यवरांचं मनापासून आम्ही हार्दिक स्वागत. बालू पाटील यांचं देखील सत्कार यश देतील. नक्कीच यांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी डायगर चषकला मालिकावीरची बाईक पुरस्कृत केली जाते. आपले सर्वांचे लाडके डायगर गावचे उद्योजक नकुल शेठ पाटील यांचं आगमन झालं. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्या समोर मनोज दादा पाटील वडोलीचे त्यांचंही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. 54 धावांचा बाटला करायचा. प्रेक्षकांना विनंती कुठेही जाऊ नका. जर हा सामना पाहिला नाही तर काहीच पाहिलं नाही मित्रांनो. कारण 32 संघांचा प्रवास 30 संघ घाशागुंडाळले गेलेत आणि भरपूर काही पाहिल्या क्रीडानगरीमध्ये. कोणाला आम्ही हसताना पाहिलंय, कोणाला रडताना पाहिलंय, कोणाला विजयाचा आनंद साजरा करताना पाहिलाय, तर कोणाला आपलं दुःख लपवताना पाहिलंय. सुख दुःखानं भरलं क्रिकेट आणि डायगर ट्रॉफी शेवटच्या टप्प्यात येते. याचं साठी केला होता 8 तास. शेवटचा क्षण गोड व्हावा आणि शेवटचा क्षण गोड करतील हे दोन्ही संघाचे प्रेक्षक. हल्ली देखील एवढ्या रात्रीमध्ये मध्यरात्री 2 वाजून 36 मिनिटांमध्ये देखील भरपूर प्रेक्षकांची प्रचंड गती पॅक क्राऊड मध्ये यस नाही. क्या बात आहे मचिंद्र सर. अशी स्पर्धा पुन्हा होईल नाही होईल मला वाटत नाही कुठे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. आयवा कॅश साठी 20,000 होते आणि आता नकुल शेठ पाटील यांच्याकडनं 5,000 म्हणजे आयवा कॅश साठी 25,000 रुपयाचा कॅश प्राइज. जोरदार टाळ्या द्या सर्व प्रेक्षकांना विनंती असेल. हीच तर रायगड या डायगर चषकाची शान आहे मी म्हणेन. जबरदस्त स्पर्धा. हा बघा व्ह्यू दाखवला जातोय आणि पंच आगेकूच करतात मिस्टर मनोज सर आणि मिस्टर शस्त्रबुद्धे सर असे 2 नामांकित पंच. यस नितीन पाटील साहेबांचे आगमन झाले खाडीगावचे. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आपण बघतोय आतापर्यंत मचिंद्र सर एक प्रेक्षक ज्याने 24,500 आयवा कॅश त्याला मिळाली. त्यानंतर 13,500 आणि आता जवळजवळ 25,000 आहेत. आणि विकेट हॅट्रिक साठी आपण पाहिलं तर या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक विश्वशेठ पाटील यांच्याकडे 3,000 सलग 3 चौकार मारले, 2,000 आणि सलग 3 षटकार मारले. तर विश्वशेठ पाटील यांच्याकडे 3,000 रुपयाचं कॅश प्राइज दोन्ही टीम साठी. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया मचिंद्र पाटील सरांचा आवाज. थँक्यू नितीन. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. मित्रांनो येणारा अर्धा तास 30 मिनिटं सर्व विसरून चला आणि फक्त लक्ष केंद्रित करा मैदानावरती. कारण खून बरका चॅम्पियन उद्या क्रीडा क्षेत्रामध्ये प्रत्येक नाक्यावर, प्रत्येक रिक्षा स्टँडवर, प्रत्येक सलून मध्ये फक्त एकच चर्चा असते रे की डायगर चषक कोणी उचललं. त्यामुळे हा सामना जिंकण्यासाठी जीवाचं रान करा. कारण अभी नाही तो कभी नाही ऐसा मौका फिर का मिलेगा. 32 संघांना मी शुभेच्छा देतोय आणि या दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा देऊन बोलतो एक महत्वपूर्ण अर्थ करा. शेवटची 5 षटकं, शेवटची भैरवी आणि शेवटचे 5 षटकांमध्ये रंगणाऱ्या दुसऱ्या सत्रातील 54 धावा कुटायच्या आहेत. पहिला चेंडू पाठला केलाय छत्रपती सरांना त्याचा भेद करतोय मात्र तोपर्यंत थोडंसं बॅलन्स नाही राहिलं, शरीर संतुलन नाही राहिलं आणि मिळणार ते एकच धाव. रोख रक्कम 25,000 रुपये पारितोषिक प्रेक्षकांसाठी. क्या बात आहे. हे फक्त डायगर चषकामध्ये या स्थितीत नाही. नक्कीच सोनारपाडा संघाचे पुरस्कर्ते मनोजदादा पाटील वडोली यांच्याकडनं विकेट हॅट्रिकला 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. विकेट हॅट्रिक साठी सोनारपाडा संघाच्या गोलंदाजांना. या स्पर्धेची प्रवेश फी 25,000 आणि आयवा कॅसेट देखील 25,000. क्या बात आहे. बघायचा प्रेक्षक कोणता तो मात्र लकी ठरणार आहे. प्रेक्षकांना विनंती फक्त पडद्याच्या आतमध्ये येऊ नका. पडद्याच्या बाहेरच ही कॅश आपण टिपा. खूप चांगली स्पर्धा, खूप चांगली स्पर्धा. पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय भगवान शेठ, विष्णू शेठ, संतोष शेठ, महेश शेठ 4 बंधू आणि ग्रामस्थ मंडळ डायगरांच्या वतीनं डायगरच्या क्षेत्रात 26 पर्व अप्रतिम पर्व आपण पाहिलंय. प्रत्येक गोष्टीवरती लक्ष ठेवण्यात आलंय. प्रत्येक बारकाईनं या स्पर्धेचं निरीक्षण करण्यात आलं आणि प्रत्येक स्टँडर्ड या स्पर्धेचा उंचावण्यात आला. अशी एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय डायगरच्या क्षेत्रात 2026 पर्व. ओ व्हॉट अ शॉट. जस्ट अँड डिलिव्हर. हातामध्ये षटकार मारलाय. आयवा झेल होणार काय असं लक्ष केंद्रित केलंय. यशच्या बॅटमधला पहिला षटकार. डीजे मास्टरला थांबवतोय. नक्कीच अमित पाटील देसाई यांच्याकडनं 3 बॉल 3 षटकार मारले. तर एडोसन संघाला 2,000 रुपये आणि सोनारपाड्याच्या संघाच्या कोणत्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक घेतली तर सागरदादा पाटील यांच्याकडनं 5,000, मनोहर पाटील यांच्याकडनं 5,000 आणि रवींद्र पाटील दैसर मोरी यांच्याकडनं 5,000. सोनारपाडा संघाला विकेट हॅट्रिकला 15,000 आहेत. आमचा VIP डाईस बघू शकाल. विष्णू शेठ देखील तिथे व्हाईट अँड ब्लॅक. त्यानंतर आपण पाहतोय मोदी जॅकेट मध्ये सर्व मान्यवर. यस नितीन. मनोज घरस साहेब आपण बघतो खिडकालीवाले. त्यांना विनंती असेल या. वीरेंद्र पाटील आपल्याला बोलवत आहेत डायगरचे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. नकुल पाटील ज्यांनी देखील या स्पर्धेमध्ये आम्हाला बाईक दिली ते देखील मंचावरती आहेत. त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतोय. हा चेंडू पूल करत असताना छत्रपती सरकला. त्याला या चेंडू भेदला. चेंडू निघून गेला. सीमा पलीकडे खणखणीत चौकार. 1 षटकार, 1 चौकार, 1 सिंगल. 3 चेंडूमध्ये तब्बल 11 धावा. थोडस आता विश्रांती देतोय कारण बक्षीस सुद्धा आमच्याकडे येते. त्यामुळे यश काळने 3 बॉल 3 षटकार मारले. तर उमेश पाटील आमच्या टायगरच्या यांच्याकडनं 3,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल यश साठी. बघा बक्षीस भरपूर आहेत.
जसं वेळ मिळेल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू मच्छिंद्र सर. यस निश्चित 11 धाबा दाफकमध्ये 54 धाबा कोट्याच्या देदोटे संघाला फार मोठी संधी आहे या स्पर्धेमध्ये. कर भरपूर प्रेक्षक या स्पर्धेची वाट पाहतात. 365 दिवस वाट पाहून स्पर्धा तुमच्या भेटीस येते आणि चांगली कामगिरी. फिरवला चेंडू समोर चेंडू आले ऑन द सीमा पलीकडे सुरेश षटकर. ग्रेट बॅटिंग फ्रॉम द यश कालन इज ऑन द फायर. या मध्यरात्री थंड वातावरणाची बॅट मध्ये तलपते आणि अग्नीच्या रोगांना मात्र रथरूप धारण करतोय आणि काय अटॅकिंग फलंदाजी करतोय. अटॅकिंग फलंदाजी त्याला माहिती आहे. चेंज ऑफ पेस परिवर्तन चेंडू मध्ये करण्याचा प्रयत्न समोर केलाय. आय कॉर्डिनेशन किती चांगलं होतं बघा आणि खूप चांगला फूटवर दाखवत असताना हॅमर केलं चेंडूला. एक षटकार एक चौकानंतर पुन्हा षटकार दाखवला फलंदाज यश कालन. प्रदीप कालन त्याला साथ देतोय. एकदा पुढे गेल्याचा प्रयत्न नाहीये. माघारी परताव लागला फलंदाजाला. धावसंख्येचा वेग वाढलाय. 17 धाबा करती. प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये स्पर्धा रंगणार आणि आज मात्र स्पर्धेचा शेवट 2 वाजून 41 मिनिटं होतात. शेवटचा सत्र आपण पाहतोय. 32 संघाचा सभा 30 संघ घाशा गुंडाला गेलाय आणि हे तुट 20 संघ आणि 16 परत संघ. पियुष आश 11 आर्यम 16 परत संघ 18 धाबा. थोडस अपडेट फास्ट करा. येस आपण विनंती करूया कारण आम्ही मॉनिटर बघून कॉमेंट करतोय. स्कोरला त्रास देत नाहीये. 18 धाबा शेवटचा चेंडू फायनल डिलिव्हरी. अजून एक मोठा फटका मात्र उंची जास्त लांबी कमी. शतकला सज्ज प्रदीप चेंडू खाली फलंदाज बाद. आर्यन ठाकूर चेंडू खाली. प्रदीपचा मात्र गडी बाद झालाय. पहिल्या चेंडूमध्ये अटॅकिंग फलंदाजी षटकामध्ये 19 धाबा 18 गडी बाद झालाय. एक षटकाची सांगता होते. आणि स्पर्धा देखील खूप चांगली आहे. खूप चांगली स्पर्धा एंटरटेनमेंट. दिलदार माणूस आमचा मेघा दादा पंचाची कामगिरी करून यावेळी 5 दिवस रिलॅक्स होत असताना आणि खूप चांगली कामगिरी करत असताना 18 वरती 1 सुशील पाटील यांना दाखवण्यात आलं होतं. जीटीसीचे जबरदस्त अशी कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो. रायगडमध्ये देखील भरपूर स्पर्धा कव्हर करतात. ही स्पर्धा देखील 6 कॅमेऱ्याच्या कव्हर केली जाते. ऑल दी बेस्ट जीटीसी अँड सुशील पाटील ऑल्सो. 18 धावा फलकावरती. बघायचा सामना कसा होणार. अमर ठाकूर याला ज्या अमर ठाकूरने मागच्या सामन्यात दैसर संघाविरुद्ध 1च धाव दिली होती. हा बघा द्रोण बी दाखवला जातोय. हे आमचे प्रेक्षक असं वाटतं की मैदानावरती नाही आलो. असं वाटतं की म्हशाच्या जत्रेला आलो. ज्या पद्धतीने जत्रा आपण पाहतोय मैदानावरती हीच तर ओळख का टायगर चषकाची. एवढ्या रात्री एवढे प्रेक्षक फार कमी स्पर्धेमध्ये असतात आणि हे यश आहे टायगर चषकाचं. हे यश आहे या टायगर गावाचं आणि यश आहे या सर्व भगवान शेठ विष्णू शेठ संतोष शेठ महेश शेठ या परिवाराचं. यस नितीन जियांश कुणाल भगत आयरेगाव यांच्याकडनं अजून आईवाक्यासाठी 1000 रुपये वाढले. त्यामुळे आता आईवाक्याची रक्कम थोडी वाढत 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 चालली आहे 26,000 वरती. 18 धावा 1 गडी बाद. ओ स्वीप करण्याचा प्रयत्न फलंदाज बाद. यशला परतावा लागेल. ज्या यशला 17 धावांचं जबरदस्त योगदान दिलं त्या यशला परतावा लागेल. अमरला मिळतंय पहिलं यश. टोटल 25,500 झालेत आणि कल्याण डोंबिवलीमध्ये अनेक नाईट स्पर्धा मच्छिंद्र सर होतात. मात्र 2 लाख रुपयाचं पहिलं बक्षीस असणारी पहिली स्पर्धा दरवर्षी आपण पाहतो टायगर चषक. शिक्षण महर्षी नारायण शेठ पाटील यांच्या स्मरणार्थ आपण पाहतो जयंतमान क्रिकेट संघ टायगर. आणि खऱ्या अर्थानं प्रेक्षकांसाठी इतकं बक्षीस आतापर्यंत मी कधीच बघितलं आणि ते मिळालंय म्हणजे बक्षीस लावले ते अगोदर सुद्धा प्रेक्षकांना. या स्क्रीनवरती आपण बघू शकाल नकुल पाटील ज्याने आम्हाला बाईक पुरस्कृत केली. मनापासून अभिनंदन आणि आभार देखील. बाजूला आपले एकच वादा राजू दादा आणि ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोददादा पाटील यांचा सुंदर हा कटआउट आपण पाहतोय. काल देखील विनोददादा स्पर्धेला सदिच्छा भेट दिली धावती भेट दिली आणि एकच वादा राजू दादा आणि आमचे नकुल पाटील. अप्रतिम दृश्य या ड्रोनच्या माध्यमातून. 18 वरती 2. खूप खूप धन्यवाद नकुल दादा. दरवर्षी बाईक देतात आम्हाला स्पर्धेमध्ये. हा चेंडू बघा स्वीप करण्याचा प्रयत्न परफेक्ट यॉर्कर फलंदाज बाद झालाय. डावी एसटी उडवली आणि स्वतःवरती नाराज झाले. जय यशनं 17 धावांची जबरदस्त झुंजार फलंदाजी केली. तो मात्र बाद झालाय. आता प्रेक्षकांना प्रश्न पडलाय की फलंदाज कोण येणार. मागच्या सामन्यामध्ये अमरनं केलेलं कमबॅक
ते मगाशी 2 षटकार अमरचे आता त्याने एकच धाव देऊन गडी बाद केले होते 2. तो अमर पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. बघायचं चषक कोण उचलणार. 40 किलोचा चषक गावाच्या नावासाठी खेळलं जाणार ग्रामीणचं हे जबरदस्त क्रिकेट आपण पाहतोय. आणि 2 संघांमध्ये तुंबल युद्ध. आता छोटी मोठी युद्ध संपली. आता हे महायुद्ध आपण पाहतोय मैदानावरती. अमर ठाकूरचा चेंडू वळवण्याचा प्रयत्न स्विच हिट करायचा प्रयत्न होता. डेअरिंग किती आहे बघा फलंदाजांमध्ये. याच्या अगोदर फलंदाज बाद झालाय स्वीपच्या माध्यमातून तरी देखील फलंदाज भूषणचं मी कौतुक करेन. त्यांनी धमक दाखवले आणि स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय. मिळणार ते एकच धाव. 19 धाबा 2 गडी बाद. पहिल्या षटकामध्ये अक्षरशः धाबा व्हायला 18 धाबा आणि जसं अमरकडे चेंडू दिला अमरनं फक्त आतापर्यंत 1 धाव देऊन 1 गडी बाद केलाय. 54 धाबा कुठायच्या. प्रेक्षकांना विनंती कुठेही जाऊ नका मित्रांनो. मी दाव्यानुसार सांगतो की आज सामना शेवटच्या षटकापर्यंत येणार आणि तुमची उत्कंठा शिगेला पोहोचणार आणि पूर्ण पैसा बसून सामना तुम्हाला पाहायला मिळणार या शंका नाहीये. दोन्ही संघ मजबूत संघ आहेत, तुल्यबळ संघ आहेत, ताकदवर संघ आहेत आणि दोन्ही संघाने भरपूर सामने जिंकले आहेत. त्याला अनुभव देखील वाढलाय आणि सामना एक चांगला होईल या थरार नाट्य रंगणार. शंका नाहीये. फुलटा चेंडू फक्त चेंडू दिशा प्लॅन लॉंगाला बॅकअप आहे. एकच मिळणार. सिंगल डबलचं सातत्य माहितीये फलंदाज भूषण काला धीरजला देखील. कारण अमरचं षटक फार महत्वाचं आहे आणि अमरला आता आपण फक्त प्लेसमेंट करूया, डिपेंड करूया आणि येणाऱ्या गोलचा अटॅक करूया. यस नितीन. तर अमित पाटील देसाईचे यांच्याकडनं सुद्धा ऐवाक्यासाठी 500 आणि चक्रवर्ती पाटील यांच्याकडनं 500 ऐवाक्यासाठी असतील. भूषण आलाय. भूषण 1 धाव कुठली. धीरजने मात्र 1 धाव कुठली. मात्र ज्या फलंदाजाने 17 धाबा कुठला तो देखील बाद झालाय. त्यामुळे अमरचा आत्मविश्वास वाढलाय. 54 धाबा कुठाच्या 5 षटकांमध्ये हे चषक 2 लाखाचं पारितोषिक असणार. 40 किलोची क्रिस्टल ट्रॉफी आणि 32 संघांना पराभूत करून कोण बनेगा चॅम्पियन याचं उत्तर तुमच्या समोर काही क्षणानंतर येणार. उशिरा बॅटचा फेस ओपन केलाय. मात्र चेंडूला फक्त पुश केलं आणि चेंडू ट्रॅव्हल झाला तो एक्झॅक्टली मिड ऑफला यामध्ये सिली मिड ऑनला आणि मिळणार ते एकच धाव. फार हुशार आहेत गोलंदाज. त्यांना माहिती मागच्या सामन्यामध्ये अमरने केलेली कामगिरी महत्वाची होती. त्यामुळे अमरला आपण डिपेंड करूया, फक्त सिंगल डबल काढूया आणि येणाऱ्या तिसऱ्या गोलंदाजी अटॅकिंग फलंदाजी करून धावांचा वेग वाढवूया. ही रणनीती पाहायला मिळते, स्ट्रॅटेजी पाहायला मिळते, प्लॅनिंग आखली, योजना आखली कारण सामना जिंकायचा आहे. दोन्ही संघ तुटून पडलेत या सामन्यावरती आणि मी देखील म्हटलं होतं की सामना जिंका कारण उद्या चर्चा होणार फक्त चॅम्पियनची. त्यामुळे ह्या सामन्यासाठी सर्वत्र पणाला लावा आणि सामना जिंकण्याचा प्रयत्न करा. राऊंड विकेट. उलटा चेंडू ड्राईव्ह केलाय. ब्लॉकाचा चेंडू होता. एकच धाव मिळणार. सिलिमिटरला पुन्हा एकदा सिद्ध पुढे सरला डीप कव्हर मध्ये येत असताना आणि मिळणार ते एकच धाव. किती चांगलं क्रिकेट बघा. हेच तर वैशिष्ट्य असतं जेव्हा तुम्हाला 2 संघ एकमेकाशी परिचित असतात तेव्हा असं तुम्हाला क्रिकेट पाहायला मिळतंय. आणि बघा आमचे विष्णू शेठ दाखवले जातात. जबरदस्त व्यक्तिमत्व आणि संपूर्ण कटआउट. मी देखील भारावून गेलोच्या मैदानावरती आलो. विश्वासच बसला नाहीये. किती चांगली स्पर्धा बघा. खूप चांगली स्पर्धा. वेल मॅनेजमेंट ही स्पर्धा पाहायला मिळाली. कुठेही कमी नाहीये. 22 फुटाचा व्यासपीठ यावर्षी प्रेक्षकांचं लक्ष वेधतोय. चांगला फटका. उंची जास्त. मिसफिल्ड माफ करा मिस टाइम झाला फटका आणि मिसफिल्ड देखील झाले आणि मिळणार त्या 2 धावा. तू घेणार की मी. अमर थांबलाय तिथे योग्य वेळी अमर थांबलाय. अमरचा कॉल नव्हता आणि ही चर्चा होते की कॉल काळा झाला नाहीये आणि मिळणार फक्त 2 धावा. हे षटक फार चांगलं राहिलं कारण सिंगल 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 डबल आणि विकेट. या षटकामध्ये 6 धावा 1 गडी बाद आणि पहिल्या षटकामध्ये धावा 17. एकूण धावा 24. येणारे 18 चेंडू आणि 30 धावांची गरज. हे दुटनं बी संघ शांत पवित्र घेतोय. क्रिकेटचा सी कॉन्सन्ट्रेशन, आर रिस्पॉन्सिबिलिटी, आय इंटेलिजन्स, सी कंट्रोल, के नॉलेज, ई एनर्जी आणि शेवटचा टी म्हणजे टेम्परेमेंट देखील दाखवतोय. संयम महत्वाचा आहे. त्यांना माहिती आहे अमरचं षटक चांगलं होतं. येणाऱ्या षटकावरती आपण अटॅकिंग फलकेबाजी करू आणि धावा पूर्ण करू. बघायचं येणारे चेंडू 18 आणि 30 धावांची गरज. या स्थितीत चक्रवर्ती पाटील यांच्याकडनं 3 बॉल 3 षटकार मारले तर 3000 रुपये. नितेश पाटील यांनी सांगितलं कोणाला जेवायचं असेल तर बोंबील बटाटा आहे. आणि अमित पाटील यांच्याकडे 3 बॉल 3 सिक्स मारले तर 2000 आहेत. हो टू मच्छिंद्र सर. 18 चेंडू 30 धावा. अमरचं षटक खूप चांगलं राहिलं. फक्त 6 धावा दिल्या. त्याने गडी बाद केलं. एक फार महत्वाचा गडी त्याने बाद केलाय. त्यामुळे गडी बाद झाल्यानंतर बचाव पवित्र घेतलाय. हे दूटने बीड संघांना सप्तरंगी बीड संघ बघायचा या स्पर्धेमध्ये काय कामगिरी करणार. सोनापाडा संघ ज्याने 73 धावा देखील पूर्ण केल्यात, ज्याने 93 धावांचा उच्चांक दाखवलाय, ज्याने मगाशी फार मोठ्या फरकानं 28 धावांचा सामना देखील जिंकलाय दहिसर संघाच्या विरुद्ध आणि तेवढ्याच ताकदीनं हे दुटणे संघाने एकापेक्षा मोठ्या संघाला पराभूत करून इथपर्यंतचा प्रवास गाठलाय.
त्यामुळे हा प्रवास सोपा नव्हता या दोन्ही संघांसाठी. आता योग्य वेळ आली चॅम्पियन बनण्याची. फिल्डिंग मध्ये चेंजेस हवेत गोलंदाजाला, कारण फलंदाज आक्रमक फलंदाज आहेत. बघायचं धीरज आणि भूषण, जो मागच्या षटकामध्ये तो बचाव तो पवित्र घेतला, आता अटॅक की मात्र बचाव हे मात्र पाहणं गरजेचं असणार आहे. 18 चेंडू 30 धावा, क्लोज एन्काउंटर. टॅप केलाय, शेवटच्या मोमेंटला चेंडूला येऊ दिला, बॅटचा बेस उशिरा ओपन केलाय आणि फक्त चेंडूला दिशा देत असताना शॉर्ट पॉइंटला मिळणार ती एकच धाव. अजून देखील बचावता पवित्र घेतो हेतू बी संघ, कारण मागच्या 8 चेंडूवरती एकही मोठा फटका नाहीये. मागच्या 8 चेंडूमध्ये एकही चौकार षटकार नाहीये. त्यामुळे सामना कसा रंगणार. दोन्ही संघ योजनाबद्ध पद्धतीने खेळतात. प्रत्येक चेंडूवरती नवीन समीकरण येतोय आणि प्रत्येक चेंडू फिल्डिंग मध्ये चेंजेस. लक्ष भेटते ही लक्षभेदी लढत. ऐवाक्यासाठी 25,000 रुपयाचा देखील पारितोषिक क्रॉस झालंय आणि प्रेक्षकांना देखील उत्कंठ आहे. कधी षटकार येतात आणि कधी आम्ही तो झेल टिपतोय, कधी ऐवा झेल टिपतोय. 17 चेंडू 29 धावा, शेवटच्या टप्प्यात सामना येणार. 25 धावा 2 गडी बाद. 13 चेंडूचा खेळ संपलाय. मजा आली या स्पर्धेमध्ये. व्हॉट ॲटमॉस्फिअर, खूप सुंदर ॲटमॉस्फिअर. लवकर बॅटचा फेस ओपन केला, चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन. फलंदाजाला बीट करत असताना फुटवर नाहीये कोणत्या प्रकारे. क्रिकेटमध्ये फुटवर, मोबाईल मध्ये नेटवर फार महत्वाचं असतं. फुटवर नाहीये आणि पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी पाहायला मिळाली. मागच्या 9 चेंडूवरती एकही चौकार षटकार नाहीये. सोना बाळासंघ आगेकूच करतो की काय आणि बघायचं शिरकाव करण्याचा प्रयत्न करतोय. शॉट ऑफ लेन हुक करण्याचा प्रयत्न, प्रचंड मोठी संधी यावेळी हुकली फलंदाज भूषणच्या माध्यमातून आणि लगेच धीरजने त्याला काहीतरी कान मंत्र दिलाय की अशा पद्धतीने लॉलीपॉप चेंडू जर आपण सोडले तर सामना अंगलट येऊ शकतोय. 15 चेंडू मध्ये झाला 25 धावा आणि 15 चेंडू मध्ये कुटायच्यात 29 धावा. थरार क्रिकेटचा मध्यरात्रीमध्ये रंगला सामना. जबरदस्त ॲटमॉस्फिअर आणि या सुंदर अशा मध्ये रंगतो हा सामना. 15-29 समीकरण शेवटच्या टप्प्यात. उशिरा बॅटचा फेस ओपन केलाय, पुश करण्याचा प्रयत्न, सध्या पुढे सरकलाय. व्हॉट अ कॅच. चिरागने खूप चांगला झेल टिपला. फलंदाज बाद. अजून एक धक्का मैदानावरती, तिसरा धक्का. डीजे पश्चात अंगल येतो की काय हे तो डबी संघाचा हा देखील प्रश्न विचारत होतोय आणि त्या संधीचं सोनं करतोय. तेवढ्याच ताकदीने शिरकाव करतोय तो मात्र सोनापाडा संघ. येणारे चेंडू 14 आणि गरज आहे 29 धावांची. प्रत्येक प्रेक्षकाला पडलेला प्रश्न, हु विल बिकम अ चॅम्पियन ऑफ दिस टुर्नामेंट 2026 सीझन 10. या 10व्या पर्वाचा कोण विजेता बनणार, कोण चॅम्पियन बनणार याची चर्चा मैदानात रंगते आणि प्रेक्षकांमध्ये आता चर्चेला उधाण येतोय. सामना स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघांना विनंती, सामना स्पीडअप करा. जरी आपल्याकडे वेळ असला तरी तो युटिलाइज करा प्लीज, कारण भरपूर मान्यवर मंचावरती आहेत. चला सामना स्पीडअप करा प्लीज, जास्त वेळ नकोय. 14 चेंडू 29 धावा, 14 चेंडू 29 धावा. नवीन फलंदाज रोहित पाटील आलाय. रोहितनं मैदानात गाजवला असतो. रोहित मध्ये सेकंडला. लवकर बॅटचा फेस ओपन केलाय, चेंडू उशिरा आलाय आणि खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली गोलंदाजच्या माध्यमातून, यश केनीच्या माध्यमातून. आकाश बंडू पाटील यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि चक्रवर्ती भाई यांच्याकडनं 3 बॉल 3 सिक्स मारले तर 5,000 रुपये बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये फक्त एकच धाव आणि 1 गडी बाद केला, त्यामुळे षटक फार महत्वाचं ठरलंय. आणि मागच्या षटकामध्ये आल्या त्या फक्त 6 धावा, त्यामुळे षटक फार महत्वाचं. मागच्या 2 षटकामध्ये आल्या त्या फक्त 8च धावा. बघा प्रचंड हालचालींना वेग आला या षटकानं आणि येणारे चेंडू आता मात्र 12 आणि गरज आहे 28 धावांची. 12 चेंडू 28 धावा. विल बिकम अ चॅम्पियन ऑफ दिस टुर्नामेंट 2026 सीझन 10. कोण विचारायचं उत्तर येणार. 12 चेंडू 28 धावा. थरार क्रिकेटचा. जितेंद्र जितू रमेश पाटील उपतालुका प्रमुख यांचा कटआउट, त्यांचं देखील भरपूर योगदान स्पर्धेला असतं. थँक्यू जितू, थँक्स अ लॉट वन्स अगेन.
हेतून बी संघाची स्थिती आपण पाहतो 26 वरती 3, कारण मागच्या 2 षटकामध्ये फक्त 8च दबालत, तर समीकरण फेकाने बदललाय. येणारे चेंडू 12 आणि 28 धावांची गरज. श्वास रोखणारा सामना, चॅम्पियन बनणारा सामना. 12 चेंडू फक्त मागे. कोणता संघ 40 किलोची क्रिकेट डबी उचलणार, कोणता संघ पर्व दाब्याचा चॅम्पियन बनणार, याची चर्चा नितीनने उल्लेख केला होता की सोनापाडा संघ अजूनपर्यंत हे चषक उचलू शकला नाहीये मागच्या 9 पर्वामध्ये. बघायचं हेतून बी संघाचा रेकॉर्ड तर मला माहिती नाहीये, पण 12 चेंडू 28 धावांची गरज आहे. सामना प्लीज स्पीडअप करा. दोन्ही संघांना विनंती करतो मित्रांनो, कारण भरपूर वेळ जातोय, पाहुणे देखील भरपूर आहेत आणि आम्हाला पैसे देखील करायची आहे. आयवा कॅचसाठी बघा 25,500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. आता शेवटच्या 2 ओव्हर राहिल्यात आणि आयवा कॅच जर पकडली तर 25,500 रुपयाचा कॅश प्राइज प्रेक्षकांना मिळेल. योगेश पाटील यांना देखील दाखवलं जाते घारिवलीचे जबरदस्त हे माजी सरपंच युवकांचे प्रेरणास्थान आहेत ते, तर त्यांच्याकडे तुम्ही शिकू शकता पर्सनॅलिटी कशी डेव्हलप करायची. मी देखील त्यांच्या इन्स्टाला भरपूर व्हिडिओ पाहतो, फॉलो करतो, कारण मला देखील त्यांची पर्सनॅलिटी खूप आवडते. खूप चांगलं मेंटेन केलंय स्वतःला. मी गरज आहे काळाची. 12 चेंडू 28 धावांची गरज. स्लोअर चेंडू फलंदाजाला फसवले मैदानावरती. मगाशी घेतलेला बचाव पवित्रा अंगलट आला की काय दुड्डे संघाचा, हा प्रश्न विचारला जातोय. 12 चेंडू 28. आता समीकरण आहे 11 चेंडू 28. हा चेंडू बघा किती यावेळी मात्र लेग कट्टर केलाय. चेंडूला वेगवान लेग कट करत असताना फलंदाजा बीट करतोय. 11 चेंडू 28 धावा. सामन्यामध्ये थरार रंगतोय. अगोदर बॅटचा फेस ओपन केला, पुन्हा फलंदाजाला नाचवलंय आणि अजूनही यस वाईटचा इशारा पंचाकडनं. याची मी चर्चा करत होतो की अजूनपर्यंत अवांतर धावसंख्या आली नाहीये आणि आता ती धावसंख्या आली. येणारे समीकरण बिघडणार आणि बदलणार. 11 चेंडू 27 धावा. शेवटच्या टप्प्यापर्यंत दोन्ही संघ झुंज देतात. प्रेक्षकांमध्ये 27 झाले, त्याने 27 अजूनही करायचे मैदानावरती. थँक्यू पिंटू जोशी, तुझं केला आभार व्यक्त करेन, कौतुक करेन. आणि हा चेंडू मात्र जातोय निघून चौकारासाठी. एक वाईट चेंडू, लाईन बिघडवली आणि फलंदाज फायदा घेतलाय. भरपूर काळानंतर दुसरा चौकार. शेवटच्या टप्प्यात सामना आला. रोहित नगर मात्र खूप चांगली फटकेबाजी दाखवली. ज्या रोहितनं आतापर्यंत बॅटचा फेस ओपन केलेला होता त्यानं 3 चेंडू धाव उभारली नव्हती, मात्र मागच्या 4 चेंडू त्याने 5 धावा कुठल्यात आणि रोहितनं सांगितलं की मैं हूं ना, मी सामना जिंकू शकतोय. फार अंतर नाहीये चेंडू धावांमध्ये. 10 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे अजूनही सामन्यावरती. पक्का निर्माकासाठी बॅटर पॅड मध्ये चेंडू एक्झिक्यूट केलाय, मात्र मिळणार ती फक्त एकच धाव. आणि गोलंदाज हेच सांगतोय की चेंडूवरती आहे, लवकर पिक करेल माझ्या हातामध्ये ते, जेणेकरून मी रनआउट करू शकतोय. मात्र थोडासा विलंब झालाय आणि मिळणार ती एकच धाव. 9 चेंडू 22 धावा. एवढा चांगला सामना. यस नितीन. चक्रवर्ती पाटील यांच्याकडनं आपण पाहतोय 3 बॉल 3 सिक्स मारले तर 10,000 रुपयाचं कॅश प्राइज. 3 चेंडू 3 षटकार मारण्याची हिंमत सध्या तरी फलंदाजामध्ये दाखवली नाहीये फलंदाजाने, कारण ज्या पद्धतीने प्रेशर आहे मैदानावरती. बचाव पवित्रा घेतलाय. बघायचं खूप चांगलं पारितोषिक आहे. 3 चेंडू 3 षटकार पारितोषिक दिलं जाईल. 9 चेंडू 22 धावा. प्रत्येक क्षण या स्पर्धेमध्ये ऐतिहासिक बनतोय. प्रत्येक चेंडू इतिहास बनतोय आणि प्रत्येक प्रेक्षकाचा साक्षीदार बनतोय. डायगाची 2026च्या 10व्या पर्वाचा. समीकरण 12 चेंडू 28, 11 चेंडू 28, 10 चेंडू 23, 9 चेंडू 22 समीकरण आता पूर्ण करायचं आहे. येणाऱ्या 3 चेंडू खूप काही सांगून जाते. जर येणाऱ्या 3 चेंडूवरती एखादा षटकार एखादा चौकार आला तर सामना बॅलन्स राहील. जर येणाऱ्या 3 चेंडूवरती सिंगल डबल धावा आल्या तर 60% सामना सोनापाडा संघ आपल्या बाजूला फिरवू शकेल मैदानावरती. बघायचं 3 चेंडू फार महत्वाचा सामन्याच्या दृष्टिकोनातून. 9 चेंडू 22 धावा. थरार क्रिकेटचा रंगतोय. हिट केला चेंडूला आणि पॉवरफुल हिट लोकांच्या डोक्यावरनं जबरदस्त सेंटर मध्ये धीरजच्या बॅटमधनं षटकार. वाईट चेंडू, त्यानंतर चौकार, नंतर षटकार. एखादी संधी विपक्ष संघाला दिली तर मोमेंट किती लवकर बदलू शकतोय ह्याचं उत्तर दिलंय. एक वाईट चेंडू, त्यानंतर चौकार, त्यानंतर षटकार. समीकरण वेगानं बदललंय. 8 चेंडू 16 धावा. कुठेही जाऊ नका, लक्ष भेटे तुमचं या लक्षवेधी लढतीकडं. 8 चेंडू 16 धावा. पाण्याचा सामना कसा असावा. यस नितीन.
एडुटे संघाने जर फायनल मॅच जिंकली मच्छिंद्र सर तर आपण पाहतोय धनाजी पाटील उर्फ बादशाहभाई टायगर यांच्याकडनं 5,000 रुपये असतील एडुटने बी संघाने. बक्षीस कधी कमी झाली नाही या स्पर्धेमध्ये. स्पर्धा संपायला आली मात्र बक्षीस कमी झाले नाहीये. हे प्रेम आहे ग्रामीण क्रिकेटचं, हे प्रेम आहे मान्यवरांचं आणि हे प्रेम आमच्या खेळाडूंवरती. आठ चेंडू सोनादाबाची गरज शेवटच्या टप्प्यात सामना काट टाकतोय. मिस्टर स्टोक स्वतः गोलंदाज चेंडू खाली मात्र थोडासा यस इट इज टेकन ब्युटिफुल कॅच आणि शेवटच्या मुवमेंटला झेल सुटलाय. शेवटच्या मुवमेंटला झेल सुटला असं वाटले की झेल टिपलाय मात्र शेवटच्या मुवमेंटला झेल सुटला गेलाय. प्रेशर प्रेशर आणि फक्त प्रेशर. रिप्ले चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन ऑन साइडला भिरकावून आणण्याचा प्रयत्न एज लागले आणि त्यानंतर मात्र झेल टिपला असं वाटल्यानंतर सुटला आणि मिळणार ती एकच धाव. झेल सुटला की सामना सुटला हा देखील प्रश्न विचारला जाईल. कठीण असता झेल घेणं कारण गोलंदाजाला भरपूर क्रिया कराव्या लागतात. ग्रीप रनवे फॉलो थ्रो रिलीज ऑफ डिलिव्हरी येणारे चेंडू आता मात्र 7 आणि गरज आहे ती 15 धावांची. 7 चेंडू 15 धावा. प्रत्येक चेंडूवरती आम्ही स्कोर अपडेट करतोय. 7 चेंडू 15 धावा शेवटच्या टप्प्यात लढत येते. जबरदस्त एंटरटेनमेंट. प्रेक्षकाला माहिती होतं सामना चांगला पाहायला मिळेल त्याला प्रेक्षक अजूनही मैदानावरती भरपूर संख्येने पाहायला मिळतात. बघायचं सामना कोण जिंकणार, कोण बनेगा चॅम्पियन, विल बिकम अ चॅम्पियन. येणारे चेंडू 7 आणि 15 धावांची गरज. किल्ला लढायला रोहितनं आणि किल्ला धीरज पाटीलनं दोघांमध्ये 16 धावांची भागीदारी मागच्या 10 चेंडूमध्ये आणि ही भागीदारी संघासाठी खूप फायदेशीर असणार आहे. शेवटचा चेंडू किती धावा येणार, किती धावा राहणार शेवटच्या षटकामध्ये हा प्रश्न विचारायचा चेंडू आहे. फार अनमोल आणि महत्वाचा चेंडू या सामने दृष्टिकोनातनं. खूप चांगली फाईट. मी मगाशी देखील म्हटलं होतं छोटी मोठी युद्ध संपली, हे महायुद्ध सूर्य मैदानावरती. नाराज स्वतःवरती फलंदाज. गुड बॉलिंग, गुड कमबॅक. आता येणारे चेंडू 6 आणि गरज 15 धावांची गरज आहे. 7 चेंडू 15 धावा. 39 वरती 3 4 षटकांची सांगता होते आणि जर विकेटचा विचार करूया आपण हे तुटणे संघाचे गडी बाद झाले 3 आणि सोनापडे संघाचे गडी बाद झाले 4. तर विकेटचा अजूनही तुमच्याकडे ऍडव्हान्टेज आहे. 7 चेंडू मध्ये 14 धावा देखील चालतील. यस दिस आहे. कॅश प्राइज फलंदाजाला दिलं जाईल. 7 चेंडू 15 धावा. चला सामना स्पीडअप करूया आपण. थोडंसं वेळ गेला हरकत नाहीये मात्र सामना फार महत्वाचा आहे. प्रेक्षकांना जुनी अपेक्षा की सामना कोण जिंकणार याची उत्कंठा शिकायला पोहोचते. मात्र सोनापाडा संघाचा कोणता गोलंदाज लावला जाणार. मागच्या 9 वर्षामध्ये ट्रॉफीने जिंकणारा टायगर ट्रॉफीने जिंकणारा संघ या स्पर्धेत शिरकाव करतोय आणि हे दोन्ही संघ देखील भरपूर चांगली कामगिरी करतोय. येणारे चेंडू 6 आणि गरज होती 15 धावांची. समीकरण सातत्याने बदलत गेलं. 12 चेंडू 28 धावा, 11 चेंडू 28 धावा, 10 चेंडू 23 धावा, 9 चेंडू 22 धावा, 8 चेंडू 16 धावा, 7 चेंडू 15 धावा आणि आता समीकरण उरलंय 6 चेंडू आणि 15 धावांचं समीकरण. बघायचं सामना कोण जिंकणार, ही स्पर्धा कोण उचलणार. 32 संघांना पराभूत करून या स्पर्धेमध्ये चॅम्पियन कोण बनणाऱ्याची उत्कंठा शिगेला पोहोचते. सचिन पाटील कवसाचे आमच्या सामना अजून एन्जॉय करतात. स्वागत आहे सचिन पाटील तुमचं देखील. कवसाचे एक जबरदस्त क्रिकेटर या स्पर्धेला अजून एन्जॉय करतात. रात्रीच्या 3 वाजून 4 मिनिटं होतात. वेलकम सचिन पाटील कवसा, स्वागत आहे तुमचं. येणारे चेंडू आता मात्र 6 आणि गरज आहे ती 15 धावांची. चला स्पीडअप करा प्लीज सामना मित्रांनो. थोडासा उशीर होतोय सामन्याला कारण आम्ही देखील मागचे 14 दिवस लगातार नाईट कॉमेंट्री करतोय. आम्हाला थकवा जाणवतोय. मान्यवर देखील भरपूर आहेत. चला स्पीडअप करूया सामना. आपण जिथे गरज असेल तिथे फक्त वेळ घ्या. 6 चेंडू 15 धावा. शेवटच्या टप्प्यात सामना आलाय. बघायचा सामना कोण जिंकणार. सर्व पंच, कॉमेंटेटर, सर्व लाईव्ह टीम्स, सर्वांचा मनापासून आभार. सोनापाडा संघाने स्पर्धा जिंकली तर जियांस कुणाल भगत आयरेगाव यांच्याकडनं 3000 रुपये सोनापाडा टीमला. 7 चेंडू 15 धावा. चांगला हिट केलाय मध्ये चेंडू गेलाय तो स्क्रीन समोर. व्हॉट अ कॅच. Yes, taken in the last moment, has taken beautifully. One more wicket goes down. येणारे चेंडू 5 आणि 15 धावांची गरज.
बरोबर झाले. दोन्ही संघ तुमच्यासाठी माहिती असणार आहे. विकेटच्या आता बैलबाजी दोन्ही संघांसाठी माहिती असणार आहे. मात्र टॉसचा कॉल अजूनही दोन्ही संघात आहे. त्यामुळे समीकरण बेकार बदललंय. येणारे चेंडू 6 आणि 15 धावांची गरज. आता समीकरण असणार आहे 5 चेंडू 15 धावांची गरज. दोन्ही संघ एकमेकांचे तुटून पडलेत. दोन्ही संघाला सामना जिंकायचा आहे. खूप चांगला झेल टिपलाय अमोल स्क्रीन समोर. एक्झॅक्टली चेक. यस नितीन. मच्छिंद्र सर, आता जो अमोलने झेल पकडला तो महत्वाचा होता, धीरजचा होता. त्यामुळे मनोहर पाटील आणि दिनेशदादा पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे अमोलसाठी. मागच्या 2 चेंडूवरती धाबा आल्या नाहीत, कारण मगाशी समीकरण होता 7-15 6-15 आणि समीकरण आले 5-15. मागच्या 2 चेंडूवरती धाबा आल्या नाहीयेत. विकेटचं साथ देखील झालं सुरू. गोलंदाज तयार आहे. चांगली गोलंदाजी करत असताना सार्थक बघायचं. सार्थक हा सामना जिंकून आपल्या संघाचं सार्थक करणार का, आपल्या संघाला ट्रॉफी देणार का. मात्र मी कौतुक करेन सार्थकचा. रोहितचं देखील त्याने देखील अजून जिद्द सोडली नाहीये. रोहितनं 6 चेंडूचा सामना करत 6 धाबा कुठल्यात आणि बघायचा सामना कोण जिंकणार. येणारे चेंडू 5 आणि 15 धाबांची गरज. शेवटच्या टप्प्यात सामना येतोय. गुड डिलिव्हरी, क्विक डिलिव्हरी, फास्ट अँड क्युरियस डिलिव्हरी. फलंदाजाला बीट करत असताना डॉट डिलिव्हरी. या डॉट चेंडूवरती मात्र काहीच नंबर नाहीये. 4 चेंडू 15 धाबा. सामना निसटतो की काय तो बीर संघाच्या हातात असं पाहिलं जात आहे. मात्र तेवढाच ताकद हेतू संघ फाईट करतोय आणि गोलंदाजी चांगली टाईट ऑन साइडला. मात्र लागणार ती एज लागली. मिळणार ती एकदा दिसण्याचा प्रयत्न नाहीये. रोहितनं कॉल दिला की मला 3 चेंडू फेस करायचे आहेत, मी सामना पलटवू शकतोय. 3 चेंडू आणि 14 धाबांची गरज आहे. व्हॉट अ मॅच. प्रेक्षकांना माहित होतं की सामना रंगणार आणि मी देखील सांगितलं होतं की सामना शेवटच्या षटकात येणार आणि तसा सामना आलाय मैदानावरती. 3 चेंडू 14 धाबा. रात्रीच्या शांत वातावरणामध्ये, सुनसान रात्रीमध्ये, आल्हाददायक आणि प्रसन्न वातावरणामध्ये रंगतो हा सामना. पहाटेची वेळ होते आणि सामना रंगला मध्ये होते. 3 चेंडू 14 धाबा. वाजले ते 3 वाजून 7 मिनिटं आणि समीकरण बदललंय. 3 चेंडू 14 धाबा आणि 3 षटकार आले तर चक्रवर्ती भाई यांच्याकडे 20,000 रुपये असतील आणि मॅचही जिंकेल. हेडुटे संघाने रोहितला 20,000 मिळतील जर 3 षटकार मारले तर. आणि संघाला मिळतील 2 लाख रुपये. नाही जमलं, हालचाल करायचा प्रयत्न मात्र बीट केलाय आणि शेवटच्या मोमेंटला विकेट फार महत्वाची आहे इथे आणि लेग बायच्या माध्यमातून मिळणार ती एकच धाव. येणारं समीकरण 2 चेंडू आणि 13 धावांची गरज. जर 2 षटकार आले तरी सामना हे दोन्ही संघ जिंकू शकतोय टॉसच्या आधारावरती. बघायचं येणाऱ्या चेंडूवरती षटकार लागला तर मात्र ज्या प्रेक्षकांना हृदय विकाराचा झटका येतोय त्यांनी सामना बघू नका, तुमचा बीपी हाय होऊ शकतोय. 2 चेंडू 13 धावा. व्हॉट अ मॅच. जबरदस्त क्रिकेट, जबरदस्त क्रिकेट स्पर्धा आणि जबरदस्त उत्कंठवर्धक हा सामना पाहायला मिळतोय. पूर्ण पैसा वसूल सामना. दोन्ही संघ सामना सोडण्यास तयार नाहीयेत. हे दुटणे बी की सोनापाडा संघ. पियुष शिलिवान आर्या मिसळापाडा संघ आणि एका बाजूला सतरंगे हे दुटणे संघामध्ये पाहतोय. 2 चेंडू 13 धावा. येणारा चेंडू चुकवू नका, कारण येणारा चेंडू फार महत्वाचा आहे. जर षटकार आला तर मात्र सामना बॅलन्स, जर सिंगल डबल आले तर सामना निसटणार. 2 चेंडू 13 धावा. नाहीये डॉट डिलिव्हरी. व्हॉट अ बॉलिंग. यश केने व्हॉट अ बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी. अजूनही सामना संपला नाहीये. 1 चेंडू 13 धावा. जर येणारा चेंडू बिमार फुलटॉस आला तर षटकार आला तरी देखील काय होऊ शकतंय. 1 चेंडू 13 धावा. 9 वर्ष वाट पाहिली सोनापाडा संघाने चषकाची आणि आता बघायचंय हा संघ भरपूर संघाची वाट लावून इथपर्यंत पोहोचलाय. विजयाच्या आशेवर वाटू करतोय. बघायचा बचावत पवित्र घेतलाय दुसऱ्या संघाला. थोडासा मागात पडला की काय. 1 चेंडू 13 धावा. एकदा जोरदार ताली मित्रांनो शेवटच्या चेंडूसाठी. कोणी आरो कोणी जिंको. 1 चेंडू 13 धावा आणि चषकासाठी देखील 1 चेंडू 13 धावा. शेवटचा चेंडू आणि या दरम्यान चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन पियुष शिलिवान सोनापाडा या स्पर्धेचा चॅम्पियन या सीझन.